तुम्हाला मागच्या वेळी एक मी सनबर्नवर व्हिडिओ दिलता आणि ह्याच बागेतनं 15 दिवसापूर्वी तुम्हाला व्हिडिओ दिलता. आता ही जर बाग बघितली तर ही आता काय आहे, पहिल्या वर्षीची बाग आहे आणि अगदी पायाच्या अंगठ्यासारखी ह्याची खोड आहेत आणि पहिल्या वर्षीच्या बागेला पानं पण कमी आहेत. आणि इथं जर मी जाणून बुजून कडेच्या वळीला आलोय का तर इथं सनबर्न जास्त होतं. या एक 20-25 ची लेवल आहे आणि ह्या झाडावर 70-80 ची लेवल आहे. ह्या झाडावर पण 70-80 ची, पहिल्या वर्षीच्या बागेला 70-80 ची लेवल आहे. तर कडेची वळ असून सुद्धा किंवा गॅप भरपूर असून सुद्धा सनबर्निंग झालं नाही. म्हणून प्रत्येक बागायतदारानं एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला एप्रिल छटणीचं शेड्यूल आणि ऑक्टोबर छटणीचं शेड्यूल आणि आपण देणारी औषधं आणि आपली जी पानं आहेत आणि आपल्या झाडातलं जे स्टोरेज आहे ना, आपलं ड्रिपचं जे शेड्यूल आहे हे योग्य पद्धतीचं असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला भविष्यात उकड्या किंवा सनबर्निंग हे भले उन्हात घड असू दे किती पण आणि काही पण असू दे, पानं झाडाच्या पुढे नसू देत, आपली बाग ही चांगलीच असली पाहिजे. आता इथं बघितलं तर थोड्या फार प्रमाणात इथं आपल्याला लांबी रुंदी कमी मिळाल्या, पण सनबर्निंग हा विषय नाही. तर अशा पद्धतीनं आपल्या बागा पिकवा.